नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ आपल्या 7व्या मालिकेत आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत आपण फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, आयुर्वेदिक ट्रीटमेंट याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आज आपण अशा एक तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत, त्याला आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील एक चमत्कार मानला जातो. जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो आणि विचारतो की डॉक्टर, विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, तर पक्षाघात झालेल्या रुग्णासाठी रोबोटिक पद्धतीने काही मदत मिळू शकते का? माझं त्यावर म्हणणं आहे की नक्कीच हो. तर आपण आज याच रोबोटिक रिहॅबिलिटेशन बद्दल आपण जाणून घेऊया, ज्याने पक्षाघात मुक्तीचा चेहरा मोहरा सगळा बदलून टाकलाय. आता त्याच्यात आपण पहिले बघूया रोबोटिक ट्रीटमेंट म्हणजे काय. भरपूर रुग्णांच्या किंवा नातेवाईकांच्या मनात प्रश्न असतो की रोबोट घेऊन आपण त्याची काही शस्त्रक्रिया करणार का? पण तसं नाहीये. तर या पॅरालिसिस मध्ये काय होतं, जो आपल्या मेंदूचा शरीराशी असलेला जो संपर्क आहे तो तुटून जातो. रोबोटिक ट्रीटमेंट मध्ये आम्ही इंटेलिजन्स मशीन वापरतो. हे मशीन रुग्णाच्या शरीराला अशा प्रकारे हालचाल करायला लावतात, जी एक सामान्य माणूस किंवा थेरपिस्ट ते अचूकपणे नाही करू शकणार, त्यापेक्षा अचूकपणे ते रोबोटिक थेरपी करते. आणि यालाच आपण न्यूरो रोबोटिक्स असं म्हणतो. रोबोटिक तंत्रज्ञान जे आहे हे तुमच्या मेंदूला पूर्ण ट्रेन करतं की तुमचा पाय कसा उचलावा, हात कसा उचलावा, आपला तोल कसा सांभाळावा, पाऊल कसं टाकलं पाहिजे. एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर हे मशीन तुम्हाला एक आधार बनून आणि चालायला आणि फिरायला शिकवते. आता एक महत्वाचा प्रश्न येतो की साधा व्यायामापेक्षा रोबोटिक ट्रीटमेंट ही का श्रेष्ठ आहे. त्याचे मी तुम्हाला 5 मुख्य फायदे सांगतो. पहिला आहे पुनरावृत्ती, हाय रिपिटेशन. मेंदूला शिकवण्यासाठी एकाच हालचालीची ही पुन्हा 1000 वेळेस पुनरावृत्ती करायला लागते. एक फिजिओथेरपिस्ट एका दिवसाला तुम्हाला 50 पावलं टाकायला मदत करू शकेल, पण रोबोटिक मशीन तुमच्याकडून एका तासाला 1000 पावलं तुमच्याकडून अचूकपणे टाकून घेऊ शकेल. जेवढी जास्त पुनरावृत्ती तेवढी जलद रिकव्हरी. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे अचूकता. चालताना जो आपला पाय, हात हा किती अंशात वाकवावा हे रोबोटिक ट्रीटमेंट आपल्याला शिकवते. आणि आपल्या पूर्ण शरीराचा जे वजन आहे किंवा जो भार आहे तो कसा द्यावा हे अत्यंत अचूकपणे शिकवते. या गोष्टीमुळे जो आपला रुग्ण असतो त्याची चालण्याची जी पद्धत आहे ती चुकणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सुरक्षितता आणि तोल. भरपूर असे काही रुग्ण आहे की मी पडेल का काय, पडण्याची भीती वाटत असते. हे जे रोबोटिक मशीन आहे किंवा हे जे रोबोटिक ट्रीटमेंट आहे हे रुग्णाला पूर्णपणे सपोर्ट देतात. त्यामुळे पडण्याची भीती अजिबात नसते. त्यामुळे रुग्ण हा खूप आत्मविश्वासाने प्रयत्न करतो. आता चौथी गोष्ट पाहूया, रिअल टाइम फीडबॅक. या मशीन मध्ये स्क्रीन असतात. रुग्ण पुन्हा स्वतः बघू शकतो की यामध्ये कोणता पाय जास्त ताकद लावतोय, कोणता हात जास्त ताकद लावतोय आणि किती प्रमाणात ताकद लावतोय. हे ना एक गेम सारखं असतं, म्हणजे त्यामुळे रुग्णाला पण एक आवड निर्माण होते. आणि 5वी गोष्ट म्हणजे न्यूरोप्लास्टीला चालना. जेव्हा रोबोटिक मशीनच्या मदतीने पाय हालचाल करतो तेव्हा मेंदूला सतत सिग्नल जातात. त्यामुळे काय होतं, मेंदूत नवीन पेशींचे जाळे तयार होण्यासाठी मदत होते. आणि हेच आहे रोबोटिक ट्रीटमेंटचे 5 मोठे फायदे. नाशिकच्या आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर मध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो की रुग्णाला जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळावे. तर आम्ही एक्सोस्केलेटन आणि रोबोटिक गेट ट्रेनर सारख्या साधनाचा वापर करतो. ज्यावेळेस जो रुग्ण या मशीन मध्ये उभा राहतो तेव्हा त्याला स्वतःच्या शरीराचा भार अजिबात जाणवत नाही. मशीन त्याला नैसर्गिकरित्या चालण्याची हालचाल करायला लावतो. विशेषतः म्हणजे ज्या रुग्णाच्या हाता पायात अजिबात ताकद नाही, जे रुग्ण स्वतः उभे राहू शकत नाही, मग त्या रुग्णांसाठी ही जी रोबोटिक ट्रीटमेंट एक वरदान ठरते. यामुळे काय होतं, जे रुग्णाचं बेडवर अवलंबून राहण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि तो लवकरच लवकर स्वावलंबी होतो. असंच एक आमच्याकडे पेशंट होतं, त्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी होती. त्याला आम्ही रोबोटिक ट्रीटमेंट केली. ते रोबोटिक ट्रीटमेंटने त्याला चालवलं, सगळ्या गोष्टी केल्या. तर त्या रुग्णाची एवढी जलद रिकव्हरी झाली की जी आपण मॅन्युअली थेरपी केली असती तर कदाचित त्या मॅन्युअल थेरपीने थोडं लेट झाली असती, पण थोड्या काही दिवसात आणि कमी दिवसात तो वॉकरवर चालत गेला माझ्याकडून. तर आता मित्रांनो, आता आमचं जे सेंटर आहे ते आहेच, पण अजून याच्यापेक्षा सर्वात मोठं आणि सर्वात आधुनिक सेंटर आम्ही वाढवतोय, म्हणजे जेणेकरून जो महाराष्ट्रातलाच नाही किंवा आपल्या देशातला जो रुग्ण आहे त्याला महाराष्ट्र किंवा आपला देश सोडून बाहेर परदेशात ट्रीटमेंट साठी जाण्याची गरज पडली नाही पाहिजे. त्यामुळे आधुनिक सर्व काही ट्रीटमेंट ह्या लवकरच आपल्या सेंटर मध्ये उपलब्ध होणार आहे. एखाद्या 2 महिन्यात आणि तुम्हाला या सर्व ट्रीटमेंटचा अनुभव घ्यायला मिळेल. आणि त्याचबरोबर म्हणजे जेणेकरून पक्षाघाताचा कोणताही रुग्ण हा ट्रीटमेंट अभावी किंवा त्याला ट्रीटमेंट साठी दुसरीकडे कुठे जावं लागलं अशी गरज भासणार नाही आणि आधुनिक तंत्रज्ञानापासून तो वंचित राहणार नाही. आणि ते पण
अत्यंत परवडणाऱ्या दरात. आज आपण बघितलं की रोबोटिक ट्रीटमेंट ही एक पक्षाघात मुक्तीची मॅजिक कशी आहे. मी तुम्हाला सांगेल की विज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. तुम्हाला रोबोटिक ट्रीटमेंट किंवा पॅरालिसिस याबद्दल काही पण प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा किंवा आमच्या टीमची संपर्क साधा. आणि मी तुम्हाला एक विनंती करतो की हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली लिंक हे कोणाच्या तरी हरवलेलं जे त्याचं पाऊल आहे ते परत मिळवून देऊ शकते. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तर तोपर्यंत निरोगी राहा आणि प्रगत राहा. धन्यवाद.